हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा. तर पाहूयात कलिंगडाच्या सालीपासून तयार होणारी तुटी फ्रुटीची रेसिपी. ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? जर ट्राय केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसेल केली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर पाहूयात रेसिपी. यासाठी मी कलिंगडाची साल घेतलेली आहे आणि त्याचा गर आणि साल काढून घ्यायची, म्हणजे जो मधला पांढरा भाग असतो ना, त्याचा उपयोग आपण आज करणार आहोत. अशा प्रकारे आपला पांढरा भाग काढून झालेला आहे. ह्याचे छोटे छोटे चौकोनी आकाराचे छोटे छोटे कट करून घेऊयात. पीस कट करून ते पीस धुवून घेतलेले आहेत. एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कलिंगडाचे छोटे छोटे पीस केलेले आहेत ते टाकून घेऊया. तर साधारण 15 मिनिटं तरी लागली. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कलर चेंज होतो आणि हे पाणी आपण ह्याच्यातून काढून घेऊयात. तर आपण पाक कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी मी 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप साखर घेतलेली आहे, म्हणजेच पाण्याच्या निम्मी साखर घ्यायची. आणि थोडासा एकतारी पाक आला की आपण त्याच्यामध्ये 4 थेंब व्हॅनिला इसेन्स ॲड करायचा. कलिंगडाचे काप साखरेच्या पाकामध्ये टाकून घेऊयात. 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेऊयात. तर आपलं मिश्रण तयार आहे. आपण ते एका छोट्या छोट्या बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जेवढे कलर ॲड करायचे आहेत तेवढे तुम्ही बाउल घेऊ शकता. चला तर कलर घेऊयात. पिवळा कलर, हिरवा आणि लाल. मी 3 कलरमध्ये तुटी फ्रुटी बनवणार आहे, त्यामुळे मी 3 कलर ॲड केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कलर ॲड करून घेतलेले आहेत. हे मिश्रण मी 7 तास ठेवलं होतं आणि ह्याच्यातील एक्स्ट्रा पाक आहे तो काढून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाक काढून घेतलेला आहे. एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि 2 दिवस फॅनच्या खाली सुकवून घेऊयात. चला तर तयार आहे आपली तुटी फ्रुटीची रेसिपी. ही रेसिपी आवडलीच तर एक लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.